संदर्भाचा GR सुद्धा आता लवकरच जारी होणार आहे। नेमक्या या GR मध्ये कोणत्या अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या आहेत पाहूया। बहुचर्चित मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय निघालाय। त्यात व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आणि इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मुलींचं शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क शासनाकडून आता भरलं जाणार आहे। अन्य प्रवर्गातील मुलींचं काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय। मराठा आरक्षण आणि सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार EWS प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एकसमान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागानं प्रस्तावित केल्यानुसार उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या 7 ऑक्टोबर 2017च्या शासन निर्णयानुसार EWS आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ देताना EWS प्रमाणपत्राच्या ऐवजी आई वडील एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले। जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचं उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेतलं जाणार आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग, कृषी आणि पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्यपालन विभागासाठी आदेश लागू करण्यात आलेत। 8 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींसाठी मोफत शिक्षण मिळणार आहे। दरवर्षी 906.05 कोटींचा भार शासन उचलणार आहे। महिला आणि बालविकास विभागाकडील अनाथ मुलींनाही मोफत शिक्षणाचा लाभ आता मिळणार आहे।